आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट, ग्राफोलॉजिस्ट अँड सिग्नेचर स्पेशलिस्ट डॉक्टर नवनीत मानधनी, ज्यांनी बरेच सेलिब्रिटीज, स्पोर्ट्स पर्सन आणि खूप नामांकित लोकांचे सिग्नेचर्स चेंज केलेत, लोगो चेंज केलेत आणि भविष्य सुद्धा चेंज केलंय. नमस्कार. मागच्या 12 वर्षात जवळजवळ 14 विद्या वेगवेगळ्या मी शिकल्यात. मुलांक पासून स्टार्ट करूयात. मुलांक म्हणजे नेमकं काय? आपल्यापैकी प्रत्येक जण ज्या तारखेला जन्माला येतो 1 ते 31 त्या तारखेला मिनिमाइज केलं जातं. मागच्या जन्मात जे आपले कर्म आहेत त्यानुसार त्या दिवशी आपण जन्माला येतो. मुलांक वरून माणसाचा स्वभाव ओळखता येतो, त्याच्या आयुष्यात होणाऱ्या घटना प्रेडिक्ट करता येतात, करिअर प्लॅनिंग तुम्हाला करता येते, तुम्हाला होणारे आजार पण या सगळ्या गोष्टी मुलांकाने कळतात. फक्त त्या व्यक्तीला माझी डेट माहिती आहे तुला एवढं सगळं कसं काय कळतं. डॉक्टर नवनीत मानधनी। ऑकल्ट साइंस में इनका सफर बखूबी से आगे बढ़ रहा है। न्यूमरोलॉजी, ग्राफोलॉजी, वास्तुशास्त्र, एस्ट्रो सिग्नेचर, नेम न्यूमरोलॉजी, साइंटिफिक लोगो डिजाइन के लिए ये एक अहम नाम माने जाते हैं। आज तक इन्होंने 30,000 से भी ज्यादा लोगों को मार्गदर्शन दिया है। न केवल भारत देश में बल्कि विदेश से भी ऐसे कई लोग हैं जिन्हें इनके मार्गदर्शन से काफी सफलता मिली है। इसके अलावा 2023 में इन्होंने जो 11 मेजर प्रेडिक्शंस की थी वो भी 100% सही साबित हो चुकी है। इनके सराहनीय काम के लिए इन्हें बड़े नामी पुरस्कारों से सम्मानित किया गया है। आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट, ग्राफोलॉजिस्ट अँड सिग्नेचर स्पेशलिस्ट डॉक्टर नवनीत मानधनी, ज्यांनी बरेच सेलिब्रिटीज, स्पोर्ट्स पर्सन आणि खूप नामांकित लोकांचे सिग्नेचर्स चेंज केलेत, लोगो चेंज केलेत आणि भविष्य सुद्धा चेंज केलंय. सर, आधी तुमच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात. नमस्कार. आपण सगळ्यात पहिले मराठीत हे सगळे पॉडकास्ट पहिल्यांदाच करतोय. हिंदीमध्ये तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर वगैरे गेलात तर बराचसा कंटेंट आहे, परंतु आपल्या मातीतल्या माणसांसोबत काम करायला पाहिजे म्हणून आपण हे मराठीत सुरुवात करतोय. तर साधारणपणे मागच्या 12 वर्षात जवळजवळ 14 विद्या वेगवेगळ्या मी शिकल्यात आणि 2019 नंतर पैसे घेऊन लोकांना सांगायला सुरुवात केलं. तोपर्यंत फ्रीमध्ये सांगायचं आणि आतापर्यंत एक 30,000 क्लायंट्स आहेत, त्यात हुजू सगळे आहेत. नंतर लोगो तयार केलेत, बिझनेस साईज साधारणतः 1 कोटी ते 2,000 कोटीपर्यंत आणि सिग्नेचर सगळ्यांचे, मोबाईल नंबर बऱ्याचशा पॉलिटिशियन्सला दिलेले आहेत आणि ते फार चांगलं काम पण करतायत ते नंबर्स. अशा कन्सल्टन्सी आज पण केल्यात आणि मला असं वाटतं की ऑकल्ट हा एक एक्स फॅक्टर असतो. आपण सगळेजण मेहनत करत असतो आयुष्यात, पण तो हा एक्स फॅक्टर ॲड झाला की मल्टिप्लिकेशन होतात आणि त्या उत्साहाने मी हे काम करत आहे. मग सर, त्याला ऑकल्टला आपण अंधश्रद्धा म्हणूयात की सायन्स आहे? डिपेंड्स, तो बघणाऱ्याचा चष्मा आहे, परंतु मी त्याला एका वेगळ्या अँगलने बघतो. मी कोणत्याही गोष्टीला प्रूफ नसल्याशिवाय मी बोलत नाही. माझा एक फार सिम्पल कॉन्सेप्ट आहे की हे सगळे हजारो वर्ष जुने शास्त्र आहे आणि जे भारतातच होते. फक्त याच्यात काही की आता लोक फार झालीत आणि त्यामुळे मे बी अविश्वास वाढू शकतो, पण माझा एक सिम्पल फॅक्टर काय असतो याच्यात की जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टी फार चांगल्या आहेत, तर तुम्ही 10 पट मेहनत करा, त्या आणखी 100 पट रिझल्ट देतील. आणि या शास्त्राच्या माध्यमातून जर तुम्हाला कळत असेल की येणारा वेळ खराब आहे, तर तुम्ही त्या वेळेत फायनान्शियल रिस्क कमी घ्या, हेल्थवर लक्ष द्या, फॅमिलीला मॅक्सिमम टाईम द्या, म्हणजे तो तुमचा वेळ निघून जाईल. देवाला पण काही की शनीची 7.5 सुटलेली नाही आहे, मला पण नाही, तुम्हाला पण नाही, तर सगळे दिवस सेम नसतातच. तर त्यामुळे आपल्याला जर कळालं व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, जर एवढं जरी कळालं तर आयुष्यात सक्सेस इझिली पॉसिबल आहे. तेवढाच या शास्त्राचा उपयोग करायचा, याच्या एकदम अधीन जायची गरज नाही आहे, पण तो हा एक्स फॅक्टर असतो, नक्कीच आयुष्य बदलतात. तर सर, या सिरीजमध्ये आपण फक्त अंकशास्त्र ह्याला कन्सिडर करूयात. तर अंकशास्त्रमध्ये मी तुमचे जे व्हिडिओज बघितलेत त्याच्यात भाग्यांक, मूलांक आणि नामांक हे 3 मी ऐकलेत. तर आपण मूलांक पासून स्टार्ट करूयात. मूलांक म्हणजे नेमकं काय? आपल्यापैकी प्रत्येक जण ज्या तारखेला जन्माला येतो 1 ते 31 त्या तारखेला मिनिमाइज केलं जातं. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म 1 तारीख, 10 तारीख, 19 तारीख किंवा 28 तारखेला झाला, तर या सगळ्यांची टोटल एकच येते, त्याचा मूलांक झाला 1. सिमिलरली 2, 11, 20 आणि 29 म्हणजे 2. तर तसे प्रत्येक 1 ते 9 पर्यंत मूलांक असतात.
आणि मुलांक जो आपल्याला भेटतो तो आपल्या मागच्या जन्मात जे आपले कर्म आहेत त्यानुसार त्या दिवशी आपण जन्माला येतो. आणि मुलांकवरून माणसाचा स्वभाव ओळखता येतो, त्याच्या आयुष्यात होणाऱ्या घटना प्रेडिक्ट करता येतात. आणि मेनली म्हणजे आत्ता जे आपण बघतोय लग्नाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी, तर त्याच्यात काही की मुलांचा होतो. करिअर प्लॅनिंग तुम्हाला करता येते, बिझनेस पार्टनरशिप या सगळ्यांसाठी याचा उपयोग होतो. तुम्हाला होणारे आजारपण या सगळ्या गोष्टी मुलांकाने कळतात. म्हणजे फक्त तुमच्या एका बर्थ डेटने तुमच्याबद्दल तुम्हाला जशी ही सिरीज पुढे जाईल तुम्हाला कळेल की फक्त त्या व्यक्तीला माझी डेट माहिती आहे आणि त्याला एवढं सगळं कसं काय कळतं. हे मुलांची स्पेशालिटी आहे. म्हणजे आता 1 ते 9, 1 ते 31 पर्यंत समजा एखाद्याचा जन्म 25ला झाला तर त्याचा मुलांक काय झाला 2 + 5 7. 7. एखाद्याचा जन्म समजा 27ला झाला 2 + 7 9. 9. 17 तारखेला झाला 1 + 7 8. तर असे प्रत्येकाने आपल्या दर्शकांनी मुलांक काढून घ्यावे आणि आपण त्यांना प्रत्येक मुलांकबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहोत. ऑलरेडी यूट्यूबवर त्याचे अर्ध्या तासाचे आहेत व्हिडिओज हिंदीमध्ये, मराठीत पण आपण ही सिरीज पुढे घेणार आहोत. वाह! तर तुम्ही तुमचे सगळ्यांचे तुमच्या फॅमिली मेंबर्सचे, फ्रेंड्सचे सगळ्यांचे मुलांक काढून ठेवा. त्याच्या आधी आपण हे जाणून घेऊयात की सर भाग्यांक म्हणजे काय मग? मुलांक हा 1 ते 31 तारखेचा जो काही नंबर येतो त्याला मिनिमाइज करतात. हो. मग आता एक्झाम्पल म्हणून सांगतो की समजा भारत देशाचा जन्म ऑन पेपर 15 ऑगस्ट 1947ला झाला. हो. भारताचा मुलांक झाला 1 + 5 म्हणजे 6. हम्म. मग भारताचा भाग्यांक काय तर आपल्या पूर्ण डेट ऑफ बर्थची टोटल. आता मी एक्झाम्पल भारताचा का घेतोय तर दर्शक कॅल्क्युलेट करू शकतील, लक्षात ठेवू हो. शकतील. तर भारताची डेट ऑफ बर्थ आहे 15 म्हणजे 1 + 5 6, ऑगस्ट म्हणजे 8, 6 आणि 8 झाले 14 हो. आणि 1947 याची टोटल केली तर येते 21. सो द टोटल विल बी 35. हम्म. मग 35ला परत मिनिमाइज केलं म्हणजे 8. 8. तर याला म्हणतात भाग्यांक. आता भाग्यांक एवढा जास्त इम्पॉर्टंट असतो की भाग्यांक ठरवतो की तुमच्या आयुष्याचा प्रत्येक वर्ष कसा जाईल, म्हणजे कोणता वर्ष बेस्ट असेल. भाग्यांक ठरवतो की तुमचा या पृथ्वीवर येण्याचा पर्पज काय होता. म्हणजे त्याला आपण डेस्टिनी नंबर का म्हणतात, कारण व्हॉट इज युअर लाईफ पाथ और व्हॉट इज युअर डेस्टिनी, तुम्ही का जन्माला आलात. हं. आणि भाग्यांक हे पण सांगतो की तुमचं मरण कसं होणार आहे. अरे सो वा. दिस इज द पॉवर ऑफ भाग्यांक. तर हे बऱ्याचशा वेळेस आपण युट्यूबवर व्हिडिओ मुलांकवर जास्त बघतो, पण द मोर फेमस इज द भाग्यांक. म्हणजे भाग्यांक. आम्ही जेव्हा कन्सल्टन्सी करतो आम्ही भाग्यांकवर फोकस करतो. तो अच्छा. असतो भाग्यांक. आणि मग नामांक हे वेगळंच. न्यूमरॉलॉजीमध्ये जेवढे मिरॅकल्स झालेत हं. आपण बघतो की मोठमोठे सेलिब्रिटीज नावाची स्पेलिंग बदलतात. हो. म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल सांगतो की इंडियाची स्पेलिंग इंडिया ठेवली आणि भारत ठेवली, जर भारत हे केली हम्म. तर ती जास्त पॉवरफुल आहे ॲज कम्पेअर टू इंडिया. तर आपल्या नावामध्ये फार जास्त फरक असतो. हं. जेव्हा तो जो एक साधा माणूस वाल्मिकी नावाने ओळखू लागला तो संत झाला, तुलसीदास नावाने ओळखू लागला तेव्हा तो संत झाला, हम्म. नरेंद्र नावाचा व्यक्ती जेव्हा स्वामी विवेकानंद झाला त्याच्या नावात प्रचिती आली. स्वामी. तर नावामध्ये बरंचसं काही असतं. न्यूमरॉलॉजी सगळीच नावावर चालतंय. आपल्या प्रत्येक अल्फाबेटला त्याच्या उच्चारानुसार स्पंदनानुसार एक व्हॅल्यू दिलेली आहे हम्म. आणि त्या व्हॅल्यूनुसार प्रत्येक नावाची स्पेलिंग काढली जाते. मोठमोठ्या मूवीज ज्या हिट होतात त्यांची स्पेलिंग 24वर आणतात किंवा त्यांची स्पेलिंग 6वर आणतात आणि ते ऑटोमॅटिकली त्या मूवीज नॉर्मल असून पण हिट होतात. तसं आपल्या ह्युमन बिंगमध्ये मी नेहमी प्रत्येकाला सांगतो, जन्माला केव्हा येणं हे आपल्या हातात नाही आहे. हो. आजच्या केसमध्ये सिझेरियनमध्ये होऊ पण शकतं, पण जनरली आपल्या हातात, आपण जे आत्ता आहोत तर आपल्या हातात नाही. हो. आपलं नाव काय ठेवायचं आपल्या एजच्या लोकांचं ते पण आपल्या हातात नव्हतं, आईवडिलांनी ठेवून टाकलं. मग आपल्या हातात काय तर आपल्या नावाची स्पेलिंग, आणि ती स्पेलिंग जर तुम्ही नीट केली तर तुमच्या आयुष्यात मिरॅकल्स होतात. मी तर फक्त स्पेलिंग करत नाही, मी भारतात मोजून 3 ते 5 लोकांना सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी काय ती माहीत आहे. हं. आम्ही सिग्नेचरमध्ये मनी बाउल टाकतो. सिग्नेचरमध्ये मी असे मागच्या वेळेस एक व्हिडिओ केला होता की 5 जण जे जेलमध्ये गेले मागच्या वर्षी, हम्म. सगळ्यांच्या सहीमध्ये एकच कॉमन गोष्ट आहे, म्हणजे हा शास्त्र आहे म्हणून तुम्हाला मान्य करावं लागेल. तर हे काय की नामांकावरून आणि सिग्नेचरवरून कळतं. आणि नामांकमध्ये एवढी जास्त ताकद आहे की एखाद्या व्यक्तीचा, म्हणजे मी तुम्हाला आता चॅलेंज म्हणून सांगतो की एखाद्या व्यक्तीची नावाची टोटल जर 28वर येत असेल, कितीही चांगल्या तारखेला जो जन्माला आला असेल तर त्याचं स्ट्रगल आयुष्यभर चालू असतं. नावावरून त्याच्या ऑपरेशन्स केव्हा होतील, आयुष्यात काय प्रॉब्लेम होतील हे नावावरून. आणि तुम्ही जर का तो नाव रेक्टिफाय केला, इवन सोशल मीडियावर पण दुरुस्त केला. आणि मी तर मेन काय सांगतो की आता नवीन जे बाळ जन्माला येणार आहेत त्यांच्या बाबतीत आपण हजारो लाखो रुपये हॉस्पिटलमध्ये खर्च करतो, हम्म. पण तो आपण का त्याचं नाव चांगल्या अक्षरावर ठेवत नाही. माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे की त्या मुलाची नॉर्मल डिलिव्हरी झाली होती, म्हणजे आत्ता एक जस्ट बाळ, म्हणजे एक त्या माझे क्लायंट आहेत त्यांनी मला शेअर केला, आणि तो
ज्यावेळेस जन्माला आला, नॉर्मल डिलिव्हरीमध्ये टाईम आणि डेट आपल्या हातात नव्हतं. तर तो काही की त्यावेळेस राहूची दशा सुरुवात झाली त्याची, म्हणजे मी ज्योतिषबद्दल बोलतोय. आणि त्याच्या आईने त्याचं जे नाव ठेवलं, तो नाव पण राहूवर ठेवला आणि त्याची टोटल शनी महाराजांना. तो मुलगा आत्ता 16-17 वर्षाचा आहे. घरच्यांना एवढा त्रास देतोय, आई-वडिलांना त्रास, गाववाल्यांना आणि एकदम उद्धट आणि म्हणजे हात पण उचलेला असा. तर आपण जर हे लहानपणी बाळ जन्माला येतानाच त्याची स्पेलिंग जर नीट ठेवली, त्याचं नाव जर प्रॉपर ठेवलं, मी काय म्हणतो, नाव तर देणारच आहात, चांगलं द्या. स्पेलिंग तर देणार आहात, चांगलं द्या. आणि काही बेसिक, आणि ही जनरेशन जी आताची 2000 नंतर, जे आपले सगळी लोक आहेत 2000च्या अगोदरचे, आपल्या याच्यात 19 नंबर सूर्याचा आणि मंगळाचा इनबिल्ट आहे. आणि या लोकांमध्ये चंद्राचा नंबर आहे. म्हणून आत्ताची जनरेशन इमोशनली फार अप अँड डाऊन व्होलॅटाईल आहे. आणि जर का तुम्ही त्यांना नाव प्रॉपर नाही दिलात, तर सुरुवातपासून दिलात, तर डेफिनेटली ते ग्रो करतील. म्हणजे हा एक एक्स फॅक्टर आहे, तो पालकांनी विचार करावा. आणि तुमच्या माझ्यासारखे, इव्हन माझ्याकडे 80 वर्षाच्या लोकांनी पण स्पेलिंग बदलली आहे. अँड दे सॉ द मिरॅकल्स. आणि असं होतं. आणि हे नक्की करावं. एक शास्त्र म्हणून याच्याकडे बघून, आणि एक्स फॅक्टर मी काय म्हणतो, की बाबा करून तर बघा आणि फरक पडेलच. आपण हजारो लाखो रुपये बाकी सगळ्या गोष्टीत टाकतो, आणि हे जर करता आलं तर नक्कीच याचा फायदा होतो. बापरे! म्हणजे सर तुम्ही म्हणताय की 14 विद्या तुमचे आहेत, जे तुम्ही स्पेशलाइज केलेत. त्यातला फक्त अंकशास्त्रामध्ये एवढं सगळं आहे. तर आपण एक काम करूयात, आपण ही सीरीज फक्त मूलांकवर ठेवूयात. आणि परत एकदा सांगते की मूलांक तुमचं, तुमच्या फ्रेंड्सचं आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सचे जे कोणी क्लोज आहेत, सगळ्यांचं मूलांक काढून ठेवा आणि या सीरीजबरोबर राहा. कारण आम्ही आता आणणार आहोत पुढच्या एपिसोड्समध्ये प्रत्येक मूलांकबद्दल सगळे डिटेल्स सांगणार आहोत. स्टे ट्यून्ड टू अस. थँक्यू.